2 वेळच्या जेवणासाठी तुला जोडे झिजवावे लागतात, मेहनत करावी लागते। जगण्यासाठी कपड्याच्या चिंध्या होईपर्यंत आम्हाला धडपड नाही करावी लागत। हे घर घर, पतपेढ्या, कारखाने, जमीन जुमला, शेतीवाडी, मळे काय नाही आमच्याकडे। आणि तुझ्याकडे ते माळरानावरचं टेनपाट घर, घर कसलं झोपडी ती, ते तुझं घर आहे ना, ते विकून जेवढे पैसे येतील ना तेवढ्या पैशांचे कपडे माझी मुलगी दर महिना 2 महिन्याला खरेदी करते। आमची मुलं कुठे शिकतात माहितीये? जागतिक दर्जाच्या शाळांमध्ये। तुझ्यासारखं नाही खेड्यापाड्यातल्या, अशा शाळांमध्ये आम्ही टाकतो मुलांना। तिथल्या सर्व मुलांचे पालक आमच्यासारखेच श्रीमंत असतात, त्याच लेवलचे असतात। विदेशात पाठवतो, अमेरिकेला पाठवतो आम्ही उच्च शिक्षणासाठी। तुला व्याही करून घेऊ, लोक शेण घालतील तोंडात। काय ओळख करून देऊ? हा भिकारी, संबळ वाचवणारा आमचा व्याही। आणि त्याची पोरगी आमची सून, त्याला सून करून घेतलं ना, आम्हाला घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल। हिला कुठल्या तरी खोलीमध्ये लपवून ठेवावी लागेल। कुठल्या बाबतीमध्ये आपल्या दोघांमध्ये बरोबरी आहे मला सांग ना? समतोल कसा काय राखणार आपण? ना खानदान, ना पैसा, ना अब्रू, ना प्रतिष्ठा, काय आहे काय? एक गोष्ट अशी सांग मला जी आपल्या दोघांमध्ये समान आहे आणि चाललाय या भिकारणीला आमच्या तोंडावर मारायला, आमच्या गळ्यात मारायला। बोल ना, आता का वाचा बसली? तुला काय वाटलं आपली सोयरीक जुळल्यानंतर तुझी आणि माझी बरोबरी होईल? असा विचार करत असशील ना तर तुझ्यासारखं मूर्ख तूच। चोर लेकाचा भामटा। लक्षात ठेव, तुझी मुलगी सून म्हणून मी कधी स्वीकारू शकत नाही, कधी नाही। काय बोल? मालक, मालक बरोबर म्हणताय तुम्ही। आमची तुमच्या चपलेची धूळ होण्याची पण लायकी नाही। मला आणखी शर्मिंदा करू नका। मालक, मी आणि माव कुटुंब आयुष्यात परत तुमच्या समोर कधीच येणार नाही। पण माझ्या लेकीला तेवढी तुमची सून म्हणून घरात घ्या। अहो छोटे मालक साऱ्या गावासमोर भांडून तिला इकडे घेऊन आले। आता परत माझी पोरगी जर गावात आली तर चितू होईल माझी, आमचं जगणं मुश्किल होईल। ही कन्यादानाची भेट म्हणून ह्या बांगड्या घ्या आणि माझ्या लेकीला पदरात घ्या आणि तिला आशीर्वाद द्या। तुमचे लय उपकार होतील मालक। तुझा जीव दिलास ना तू, कातडीचे जोडे करून घातलेस तरी तुझ्या लेकीला मी सून म्हणून कधीही स्वीकारणार नाही। बस, नाही झालं। बाप त्याच्या लेकीसाठी तुमच्या समोर झुकत्यात मालक। तिला विंदा समजायची चूक करू नका। तोच माणूस आहे ज्यानं गोंधळात कमरेला संबळ बांधला, देव सुद्धा रात्रभर जागचा हालीत नाही। त्याच्या संबळाच्या तडतडीनं चांगले चांगले अंगात वार घेऊन उधळत्यात। अख्ख्या महाराष्ट्रात ज्याच्या नावाचा गलका होता तो आत्माराम शिंदे, फक्त त्याच्या लेकीसाठी तुमच्या समोर झुकत्यात। त्यांचा असा अपमान करू नका।
अण्णा, मग तुम्ही कोणासमोर हात जोडिताय? स्वतःच्या आईला जनावरावानी वागवतात. तुम्हाला काय इज्जत देणार आहे? ए, तोंड सांभाळून बोल. लय सांभाळलं, आता नाही. लोकांना किती बोलता तुम्ही? बापाला लय बोललात तुम्ही. एखाद्याचा जीव जाईन इथपर्यंत बेइज्जत करता तुम्ही. त्यांच्या जीवाला काही झालं ना, माया इतकं वाईट कोणीच नाही हे लक्षात ठेवा. ए, तोंडाला आवर घाल. ए तू मध्ये कबाड बंद कर मुक्ते, नाही तर दाबलं आणि तोंड शिवून टाकीन. मी शिवा नाही तर चिटकवा. आज मी बोलणार. आलं, देवी आईने चंडमुंड राक्षसाचा वध करून त्याच्या चमडीपासून संबळ बनवला. आज तो संबळ आम्ही गोंधळात वाजवतो. आपल्या हातून एवढं चांगलं घडू शकतंय त्यांना आधीच समजलं असतं ना, तर ते आज जिवंत असते. अजूनही वेळ गेलेली नाही. मुक्ते पाच कर आता. काय म्हणायचं काय तुला? हेच की मेल्यावर निर्जीव होऊन कोणाच्या तरी कामी येण्यापेक्षा जिवंत असताना कोणाच्या तरी कामी या. वाईटातून चांगले व्हा. वाईटाच्या मरणाला वध म्हणतात, चांगल्या माणसाच्या मरणाला बलिदान म्हणतात. जिवंतपणीच राक्षस नाही, चांगले माणूस व्हा. मुक्ता, मालक तिला चुकीचं बोललेली आहे. आता यासाठी मी तिला स्वतः कधी माफ करू शकत नाही. तिची चूक माफ करण्यासारखी नाहीच आहे. पण मी तिच्या जीवाची भीक मागतो मालक तुमच्याकडे. तिला काही करू नका. नाही करणार. त्यासाठी माझी पण एक अट आहे. तुला माझे पायताण चाटून माझी माफी मागावी लागेल. जर माझ्या हातून तुमच्यापैकी कोणाचाही जीव जाऊ नये असं जर वाटत असेल तर एवढा एकच पर्याय शिल्लक आहे. पायताण चाटायचं आणि माफी मागायची.